ताज्या घडामोडी, विश्वासार्ह बातम्या, शिर्डी न्यूज नेटवर्क। बातम्या फक्त तुमच्यासाठी। मस्तके पायावरील सर्व वारकरी संतांच्या मी आज आपणासमोर आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि जगात असणाऱ्या मराठी माणसांना सांगू इच्छितो की 13व्या शतकापासून संत ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि इतर सर्व संतांनी मिळून जे मानवतावादी साहित्य समाजाला दिलेले आहे त्या साहित्यासाठी वारकरी संप्रदायाच्या पाईक मंडळींनी एकत्र येऊन वारकरी साहित्य परिषद स्थापन करून गेली 13 वर्षे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचं व्यासपीठ चालवलेलं आहे। पहिलं नाशिक मधून सुरुवात झाली आणि आज 13वं शिर्डीमध्ये आम्ही घेतोय। शिर्डी हेच माझे पंढरपूर किंवा विठू पाटील त्याचे नाव गा पंढरपूर त्याचे गाव गा असं सांगणाऱ्या साईबाबांच्या नगरीत संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या पाईक यांना निमंत्रित करून आम्ही 22 आणि 23 मार्च रोजी सकाळी भव्य दिव्य असा दिंडी सोहळा करत आहोत। त्याच्यानंतर उद्घाटन समारंभ होईल। या सर्व कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष महाराष्ट्राचे मंत्री महोदय आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील आहेत। त्याच पद्धतीनं परिसंवादामध्ये विविध क्षेत्रातले अभ्यासक, पत्रकार, अधिकारी असे मोठे विचारवंत तिथे येणार आहेत। त्याच पद्धतीनं फड परंपरेतील कीर्तनकार, प्रवचनकार, भारुडकार आहेत। त्याच पद्धतीनं महिलांचा हरिपाठ दररोज संध्याकाळी त्या दिवशी मोठ्या प्रमाणात होईल आणि शिर्डी एक अगदी खऱ्या अर्थानं पंढरपूर होईल असे हे 22 आणि 23 मार्चचे 2 दिवसाचे कार्यक्रम आहेत। 7 ते 8 विविध खात्याचे मंत्री महोदय यासाठी येणार आहेत। त्यामध्ये सामाजिक न्याय, मराठी भाषा, मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री आम्ही लवकरच आपल्याला कळवू। आणि मी आणि आमच्या संघटनेचे सचिव डॉक्टर सदानंद मोरे सर आणि सर्व आमचे विश्वस्त यांनी मिळून जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज आणि फडकरी दिंडीकरी समाज संघटनेचे अध्यक्ष हरिभक्त पारायण संजय महाराज देहूकर यांना संमेलनाध्यक्ष म्हणून घोषित केलेलं आहे। आणि ह्या कार्यक्रमाला नगर जिल्ह्यातील, नाशिक जिल्ह्यातील, औरंगाबाद जिल्ह्यातील आणि पुणे जिल्ह्यातील, पालघर, ठाणे जिल्ह्यातील, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील जास्तीच्या दिंड्यांनी सहभागी व्हावं असंही मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो। आणि शिर्डीचे पत्रकार बांधव आणि शिर्डीच्या मंडळींनी विखे पाटलांनी जसं आम्हाला राज्याश्रय दिला तसं सर्वांनी राज्याश्रय देऊन आम्हाला समजून घेऊन हा एक स्तुती उपक्रम, एक साहित्याची गरज आहे संतांच्या समाज मनो दुरुस्त करण्यासाठी, त्याच्या पाठीशी राहावी अशी प्रार्थना करतो। रामकृष्ण हरी। शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर। प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय। मोफत उपचार व शस्त्रक्रिया, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात 1 डिसेंबर 2024 पासून ते 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे। तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा। संपर्क क्रमांक 90 90 91 91 96 तसेच 73 04 75 56।